जनसंवाद कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय राजेंद्रजी कोरेकर, आपल्या विभागाचे माजी खासदार आणि मानाचे पुण्याचे अध्यक्ष माननीय शिवाजीराव आढळराव पाटील, आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मानसिंगराव पाचोणकर, स्वप्नीलजी डमडेरे, सुभाषराव बोरमारे, विष्णू काका, सभापती कैलासबुवा, शिवाजीराव डोबळे, मंचरचे उपनगराध्यक्ष लक्ष्मण थोरात, ज्येष्ठ नेते माऊली गावडे, त्याचबरोबर महिला अध्यक्ष सिद्धीताई, शिरूरचे अध्यक्ष महिला अध्यक्ष, व्यासपीठावरची सर्वच मंडळी, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष, शिरूरचे युवकांचे अध्यक्च, आमचे जुन्नरमधून असलेले तांबे साहेब, प्रकाशराव गोल्लप आपले कार्याध्यक्ष, सचिन भोर, अजय गुले, समोरही अनेक मान्यवर आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, नगरसेवक आहेत आणि पक्षाचे अनेक पदाधिकारी आहेत. खरं तर आजचा हा कार्यक्रम या पद्धतीने घ्यायचं हे अचानक ठरवण्यात आलं. नाहीतर कालच मी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेसला निमंत्रण धाडलं होतं की 2 वाजता मी आज पत्रकार परिषद म्हणण्यापेक्षा वार्तालाप, पत्रकारांच्या बरोबर वार्तालाप घेत. परंतु मला काही सहकारी मित्रांचा फोन आला. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, तुम्ही पत्रकारांशी जर बोलणारच आहात तर कार्यकर्त्याचे बोलवा. सध्या जे चाललंय तालुक्यामध्ये, जे विषय चालले आहेत, जी आंदोलनं चालली आहेत, त्याच्या बाबतीत सुद्धा माझी स्वतःची भूमिका आणि आपल्या पक्षाची भूमिका ही कार्यकर्त्यांच्या समोर आली पाहिजे. आणि म्हणून मग त्या पत्रकारांच्या वार्तालापाचं रूपांतर आपण या आजच्या मेळाव्यामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर मी आधी पत्रकार मित्रांना सांगू इच्छितो की आज मी तुम्हाला ज्या कारणाकरता बोलवलं होतं तर त्या काही नवीन मंजूर झालेल्या कामांच्या संदर्भात मला आपल्याला माहिती द्यायची होती. परंतु मध्यंतरी काही घटना घडल्या आणि मग त्याच्यामध्ये बरंचसं राजकारण, बरंचसं रामायण, बरंचसं महाभारत या तालुक्यामध्ये घडलेलं आहे. संशयाची सुई माझ्याकडं वळवण्यात आली आणि अशी संशयाची सुई माझ्याकडे आल्याच्या नंतर मला असं वाटलं की निदान मला माझ्या कार्यकर्त्यांना तरी या संदर्भातली वस्तुस्थिती त्या ठिकाणी सांगितली पाहिजे. आता त्या सगळ्या विषयामध्ये जाण्याच्या आधी माझं गेल्या काही दिवसातलं कॅलेंडर मी तुमच्यासमोर सांगणार आहे. मी 28 जूनला मंचरला होतो, तुम्हाला सगळ्यांना भेटून मुंबईला गेलो. 29 आणि 30 जूनला मी दिल्लीला गेलो होतो
साखर कारखान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या काही प्रश्नाच्या संदर्भामध्ये सहकार विभागामध्ये जाऊन चर्चा केली की जी अडचण आज फक्त भीमाशंकर कारखाना नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या कारखानदारीच्या समोर जे अडचण उभी राहिलेली आहे, एक तर अल निनोचं संकट आहे, पाऊस अवेळी पडणार आहे, पाऊस अवेळी पडला किंवा कदाचित जी IMD आपली आहे किंवा इंटरनॅशनल काही वेबसाईट्स आहेत हवामान देणाऱ्या, windy.com नावाची एक वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये जगातली जी वेबसाईट आहे पावसाचा अंदाज आणि या सगळ्या गोष्टी अतिशय स्पष्टपणानं दाखवायचं ते काम करतात. परवा आदिवासी भागात मी गेलो होतो, मी सहज सांगितलं, आदिवासी भागातला एक तरुण कार्यकर्ता पुढे आला, म्हणला साहेब मी रोज तीच वेबसाईट बघतो आणि काय दिलं तुम्ही होतं कळायला ते, मला वाटतं डॉक्टर साबळे पण होते आणि मी पण अंदाज घेत असतो. माननीय मुख्यमंत्र्यांनी मागच्याच अधिवेशनमध्ये सांगितलं, सभागृहात सांगितलं की येणारं वर्ष हे जे आहे ते या अल निनोमुळे हे वर्ष अडचणीचं राहणार. 2 दिवस जरी पाऊस झाला, धरणं जरी भरली, काही अंशानं भरली, आपलं डिंबे धरण 6% होतं, आज ते 49% गेलेलं आहे, अजून 50% धरण आहे करायचं. पण उद्याच्या काही दिवसामध्ये पाऊस थोडीशी ओढ देणार आहे आणि हा प्रश्न फक्त आपल्या तालुक्यापुरता नाही, महाराष्ट्रापुरता नाही, तर याचा एक गहरा सामना आपल्याला सगळ्यांना शेतकऱ्याला करायला लागणार. आणि अशी परिस्थिती असताना काही धोरणांच्यामुळं आज मागच्या सीझनमध्ये साखर कारखाने जे 160 दिवस चालायला पाहिजे होते ते 100 दिवस सुद्धा चालू शकले नाही. ऊसाचं गाळप करता येणार नाही, अंडर कपॅसिटी राहिले, कर्मचाऱ्यांना घरी बसून पगार द्यायला लागला, साखरेला भाव मिळत नव्हता, इथेनॉलची खपत होत नव्हती, जगामध्ये युद्ध चालू आहे, त्याच्यामुळं पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत. डिझेल पेट्रोलचे भाव वाढले की अख्खी महागाई वाढते आणि महागाई वाढली की मग त्याचा सामना आर्थिक मंदीमध्ये सामान्य माणसाला त्या ठिकाणी करावा लागतो, कारण त्याला खरेदी करण्या इतके पैसे त्याच्याकडे त्या ठिकाणी नसतात. आणि ही परिस्थिती लक्षामध्ये घेऊन आज मी काही राष्ट्रीय साखर कारखाना संघाचा पुढे पदाधिकारी नाही, पण एक महाराष्ट्रामधला या साखर कारखानदारीचा अनुभव असलेला आणि आपला भीमाशंकर असेल, विघ्नर असेल, पराग असेल, व्यंकटेश कृपा असेल किंवा आणखी जिल्ह्यातले सगळे कारखाने, या कारखान्यांना येणाऱ्या सीझनमध्ये पाऊस पडला नाही तर शेतकरी ऊस किती लावणार, आणि शेतकऱ्यांनी ऊस लावला नाही तर आपल्याला कारखाने करायला अडचणी येणार. पण कारखाने सुरू करायला अडचणी याच्यासाठी येणार कारण गेल्या वर्षी महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्व साखर कारखान्यांची बॅलन्स शीट ही तोट्यामध्ये गेलेली आहे. त्यामुळं कारखाना सुरू करायला मग टोळ्या भरण्याच्यासाठी ॲडव्हान्स द्यावा लागतो, बाकीचं काम करावं लागतं, त्याच्यासाठी कारखान्याच्याकडे पैसा नाही. FRP तर सगळ्या कारखान्यांनी दिलेलीच आहे, परंतु अनेक कारखाने असे आहेत की ते अजूनही FRP देऊ शकलेले नाही. आणि म्हणून हे साखर कारखानदारीवरचं जे संकट आहे, शेतकऱ्यावरचं संकट आहे. कारण शेवटी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली, तुम्हाला ऊसाचं उत्पादन मिळणार नाही, तुम्हाला आणखी दुसरी काही पिकं घ्यायची असली तर त्याचंही उत्पादन मिळणार नाही. आणि म्हणून ही बाब केंद्र सरकारच्या लक्षामध्ये आणून देण्याच्या दृष्टिकोनातून
मी 2 दिवस दिल्लीला थांबलो. ज्यांच्याशी बोलायचं त्यांच्याशी बोललो. त्याच्या आधी एक मीटिंग झाली होती दिल्लीला. राज्याचे मुख्यमंत्री होते, दोन्ही उपमुख्यमंत्री होते, डझनभर मंत्री होते, मी होतो. आणि त्याच्यामध्ये काही निर्णय करण्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने मान्य केलेलं होतं. परंतु त्याच्यामधले काही निर्णय जरी झालेले असले तरीसुद्धा अजून बरेच निर्णय बाकी आहेत. आणि माझ्यासारख्याची तर भीती ही आहे की येणाऱ्या सीझनमध्ये राज्यातले 50% साखर कारखाने कदाचित सुरूच होऊ शकणार नाही, केवळ आर्थिक अडचणीमुळे. आणि म्हणून मी दिल्लीला गेलो. 1 आणि 2 तारखेला मी शिरूरला होतो. राजेंद्रजी मार्केट कमिटीच्या निवडणुकीत आपण प्रचार करतो. अधिवेशन चालू होतं, परंतु तुमचा आदेश आला. पक्षाचा आदेश पाळण्यासाठी मग इथं आलो. 2 तारखेला मी मुंबईला जायला निघालो आणि मला मेसेज आला की निवडणूक स्थगित केलेली आहे कोर्टाने. मी 2 तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेलो. तिथं कामकाजामध्ये भाग पण घेतला आणि रात्री पंढरपूरला गेलो. पंढरपूरला मनसरकरांनी बांधलेल्या भक्त निवासचं उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते त्या ठिकाणी झालं. आणि मग त्याच्यानंतर हे उद्घाटन करून मी परत मनसरला आलो आणि अवसरी इंजिनिअरिंग कॉलेजला आपल्याच एकलव्याच्या अमेरिकेमध्ये राहणारी एक शिंदे फॅमिली आहे. त्या शिंदे फॅमिलीचे सगळे मेंबर्स इथं आलेले होते. सगळेच्या सगळे मेंबर्स हे अमेरिकेमध्ये स्थायिक आहे. त्यांच्या मुलींनी आणि पत्नीनी भरतनाट्यमचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला होता. आणि भरतनाट्यमच्या अंतर्गत अरंग नेत्रम हे नृत्य त्या एका लहानशा बालिकेने 3 तास त्या ठिकाणी सादर केले. तिचं कौतुक केलं. आणि बाहेर आल्यानंतर काही पत्रकार मला भेटले. त्यांनी मला सांगितलं की असं असं चाललेलं आहे, अशा धाडी पडते. मी सांगितलं ठीक आहे, धाडी पडते. जे अन्न आणि प्रशासन विभागाचं काम आहे ते त्यांनी जरूर करावं. आणि ते करत असताना त्याच्यामध्ये कोणी दोषी जरी असलं तरी त्याला आम्ही पाठीशी घालणार नाही. ही माझी 5 जुलैची बाईट, टीव्हीला दिलेली बाईट आहे. DK तुम्ही काही प्रश्न विचारले होते, बाकीच्या मित्रांनी काही प्रश्न विचारलेले होते. आणि त्याच दिवशी मी माझी भूमिका व्यक्त करून पुण्याला गेलो. 6 तारखेला खंडाळा घाटामध्ये दरड कोसळली होती. 11 तास रस्ता बंद होता. त्यामुळं पुण्यातच थांबायला लागलं आणि तिथूनच मी जे काही कामकाज करायचं होतं ते करत राहिलो. 7ला मुंबईला पोचलो, अधिवेशनात भाग घेतला. 8च्या रात्री ढगफुटी झाली आदिवासी भागामध्ये. आणि ढगफुटी झाल्यानंतर मला ज्यावेळेला पहाटे 5 वाजता कळलं त्यावेळेला मी सगळ्या यंत्रणा जागवतो. माझ्या लक्षात आलं माळीला जी घटना घडली होती त्याची आठवण ठेवण्यात आली. तेव्हा तर मी विधानसभेचा अध्यक्ष होतो. आणि मला कळाल्यानंतर मी आलो आणि मला 5 किलोमीटर चालत जायला लागलं होतं त्या घटनास्थळावर त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी. आणि म्हणून मग मनसरलाच थांबलो जिथं अधिक दरडी कोसळण्याचा धोका होता. त्या गावातल्या सगळ्या आदिवासी बांधवांना शाळांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयात अन्य ठिकाणी हलवलं. त्यांना जेवणाची व्यवस्था करणं आवश्यक होतं. 1000 लोकांचं जेवण आपण मनसरहून त्यांना त्या ठिकाणी पाठवलं, घोडेगावहून पाठवलं, सेंट्रल किचनमधून काही लोकांनी पाठवलं, गोवर्धन डेअरीतून काही लोकांनी पाठवलं आणि त्या आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी मदत करायची भूमिका त्या ठिकाणी आपण घेतली. नंतर पुन्हा मी मुंबईला गेलो आणि दौरा करून मुंबईला गेलो. 10 तारखेला दिवसभर विधानसभा आटपून, कारण तो शेवटचा दिवस होता विधानसभेचा. मी साताऱ्याला गेलो, साताऱ्याला पोचलो. काल रयत शिक्षण संस्थेची बैठक होती साताऱ्याला. सकाळी 11 वाजेपासून तर 3 वाजेपर्यंत बैठक चालली. तिथून पुण्याला आलो. पुण्यावरून 5:30 वाजल्यापासून तर रात्री 9 वाजेपर्यंत
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक साकोर संकुलमध्ये मी आणि आज सकाळी पुण्यावरून निघून मी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. हा सगळा कार्यक्रम तुम्हाला सांगायची भूमिका एवढीच आहे, कारण अनेक लोक विचारतात की या दुधाच्या संदर्भामध्ये जी कारवाई झाली त्याच्यामध्ये सभागृहामध्ये चर्चा झाली, मग आमचे आमदार दिलीप वळसे पाटील का बोलले नाही? त्यांना कदाचित माहीत नसेल, मंगळवार दिनांक 7 तारखेला विधानसभेमध्ये या विषयाची चर्चा आमदार योगेश टिळेकर यांनी केली. मी काही विधान परिषदेचा सदस्य नाही, त्यामुळं मी विधान परिषदेत जाऊन तिथं चर्चेत भाग घेऊ शकत नाही. आणि दुसरं, विधानसभेमध्ये सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड यांनी अंतिम आठवडा जो प्रस्ताव असतो त्या त्याच्यामध्ये त्यांनी चर्चा केली. आणि त्या दिवशी मी आपल्या आदिवासी भागामध्ये त्या सगळ्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्याची पाहणी करण्यासाठी मी इथं आलेलो आणि म्हणून तो दौरा पूर्ण आपण केला. आणि नुसता दौरा म्हणजे मी पर्यटनासाठी नव्हतो गेलो, मी वर्षा पर्यटनाला काही काही लोक जातात, रील काढतात आणि कैवारी म्हणून त्या ठिकाणी स्वतःला म्हणून घेतात, माझी काही हरकत नाही. पण गेल्या काही दिवसामध्ये मला तुम्हाला पत्रकारांना जी माहिती द्यायची होती की आज आदिवासी भागामधली 4 ते 5 ठिकाणं अशी आहेत ज्याच्यामध्ये माळींची पसारवाडी, पंचाळे खुर्द आणि बेंडारवाडी, काळवाडी या 4 ठिकाणच्या लोकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची आवश्यकता आहे. बऱ्याच दिवसापासून आमचा तो प्रयत्न चालू आहे. जागा ताब्यात आलेल्या आहेत, सरकारने जागा विकत घेतलेल्या आहेत, त्याच्यासाठी सुद्धा आपण पैसे उपलब्ध करून दिले. आता जागा सपाटीकरण करायला काही पैसे पाहिजे होते, ते पैशाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे गेला होता. मी तिथूनच आदिवासी भागामधून जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला, सांगितलं ही मोठी आपत्ती आपल्यावर भविष्यात कदाचित येऊ शकते, आज आपल्याला निर्णय करायला पाहिजे. मी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानेन की त्यांनी दुसऱ्याच दिवशी जवळपास 3 कोटी रुपये, त्याच्यामधले काही कटछाट जाऊन 2,98,00,000 रुपये दिले. आणि आज मला सांगायला आनंद येत आहे की आता या सगळ्या आदिवासी भागामधल्या ज्या दरड जिथं धोका आहे, माडींसारखी घटना घडण्याची शक्यता आहे, त्या गावांमधून त्या लोकांना कायमचं स्थलांतरित करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. आता तिथं 300 घरं बांधावी लागणार आपल्याला. 300 घरं बांधत असताना साधारणतः एका घराला 4 कोटी रुपये जर म्हटलं, 4 लाख रुपये जर म्हटलं, माफ करा, तर 12 कोटी रुपये त्याच्यासाठी लागणार. आदिवासी प्रकल्पामधून आपण 1,70,000 रुपये देणार आहोत. 30,000 रुपये मूळ घर मालकाने द्यायचे आणि उरलेले त्याच्यामध्ये हे 2 लाख रुपये असे जमा झाल्याच्या नंतर 2 लाख रुपये आपल्याला CSRच्या माध्यमातून गोळा करावे लागणार. मानसिंगराव याचा खर्च येतो टोटल 12 कोटी. 12 कोटीमधल्या 6 कोटी रुपये उभं करण्याची जबाबदारी सरकारच्या माध्यमातून होईल आणि उरलेले 6 कोटी आपल्याला CSR मधून उभं करण्याचं मी आश्वासन दिलेलं आहे आणि ते पुरं करणार. तर ते आपण पूर्ण करणार. दिवाळी झाल्यानंतर हे सपाटीकरणाचं काम सुरू होईल. PWDच्या अधिकाऱ्यांना टेंडर फ्लोट करायला सांगितलेलं आहे आणि एकदा ते टेंडर फ्लोट झालं, कॉन्ट्रॅक्टर फायनल झाले, पावसाळा संपला की या सगळ्या गावांचं कायमस्वरूपी पुनर्वसनाचं काम त्या ठिकाणी पूर्ण होईल. प्रत्येकाला स्वतंत्र चांगलं घर, टॉयलेट, बाथरूमसह
हे त्या ठिकाणी जसं आपण माळींचं पुनर्वसन केलं तसं देण्याच्या संदर्भातली ही भूमिका आहे. त्याच्यानंतर आणखीन एक निर्णय झाले. मी खूप वेळेला अभिमानाने सांगितलं, लोकांना ते बरं वाटत नाही, काही लोकांना असते पोटदुखी. मनसरचं आपलं जे अवसरी खुर्दचं जे आपलं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला मागच्या काही दिवसामध्ये म्हणजे या माझ्या या प्रवासाच्या काळात मी सगळ्यात फ्रंटवर फोनवरून लढत असतो, मला मोर्चा काढायची गरज नाही पडत. आणि म्हणून या आपल्या अवसरीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आता मास्टर इन इंजिनिअरिंग बीचा कोर्स तर आहे, आता ME पण कोर्स सुरू झालेला आहे. आणि कुठल्याही IITच्या बरोबर आपल्या अवसरीचं मान उंचावलेली आहे. गेल्या वर्षीचा कट ऑफ मी पाहिला अवसरीचा मार्काचा, तर अवसरीला सुद्धा आता 95% खालच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. म्हणजे दर्जा असल्याशिवाय मुलं अवसरीला येणारच नाही. आणि म्हणून हा एक नवीन कोर्स आपल्या अवसरीला आपण सुरू केलेला आहे. उद्याच्या या त्या AICTने मान्यता दिली, पुणे युनिव्हर्सिटीने मान्यता दिली, मंत्रालयाने मान्यता दिली, सगळ्यांनी मान्यता दिली. आता फक्त तो अभ्यासक्रम त्या ठिकाणी सुरू करायचा आहे. हीच गोड बातमी मला तुम्हाला पत्रकारांना आज सांगायची होती. त्याच्यासाठी तुम्हाला मी खरं तर निमंत्रित केलं. नाहीतर आणि त्याचबरोबर मागच्याच वेळेला मी तुम्हाला सांगितलं की घोडेगावपासून मनसर आणि मनसरपासून बेला हा एक नवीन रस्ता या वर्षाच्या या सप्लिमेंटरी बजेट पुरवणी अर्थसंकल्प झाला. त्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये या रस्त्याला 470 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि हा रस्ता आता थेट घोडेगावपासून म्हणजे शिंदेवाडीपासून मनसरला येईल. मनसरहून आपलं चांडोली मार्गे पुढं बेलापर्यंत त्या ठिकाणी जाईल. 5.5 मीटर रुंदीचा हा रस्ता, 470 कोटी रुपयाचा रस्ता ADB बँकेच्या माध्यमातून राज्य सरकार जे कर्ज घेणार आहे त्याच्यामध्ये राज्यामध्ये जे रस्ते मंजूर झाले त्याच्यामध्ये आपला हा आंबेगावचा रस्ता त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे. मागच्या वेळेला मी माझ्या पत्रकार मित्रांना सांगितलं, तुम्हाला सगळी डिटेल माहिती दिली की आपलं मनसरचं जे उपजिल्हा रुग्णालय आहे त्याचं आता आपण श्रेणीवर्धन केलं. आणि श्रेणीवर्धन केल्याच्या नंतर आपण 256 जागांना आता राज्य सरकारने म्हणजे राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे. त्याच्यामध्ये 15-20 डॉक्टर्स असतात. कदाचित सिव्हिल सर्जनच्या ग्रेडचा एखादा ऑफिसर हा आपल्याला मनसरसाठी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आणि बऱ्याच लोकांना हे सारखं रुग्णालयाबद्दल बोललेलं आवडत नाही. 2005ला आपण स्थापना केली आहे, 20 खाटांचं हॉस्पिटल होतं. 2012ला आपण ते 100 खाटांमध्ये रूपांतरित केलं. जुलै 2021ला 200 खाटांच्या श्रेणीवर्धनाला मान्यता दिली. 22मध्ये सामान्य रुग्णालय व निवासस्थानाच्या प्रशासकीय मान्यता मिळाल्या. 23मध्ये डॉक्टरांची निवासस्थानं ही मंजूर झाली. आणि 2026मध्ये आता 259 नवीन पद राज्य सरकारने मंजूर केलेली आहे. आता बाकीच्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी या बाबतीत सांगत बसत नाही. परंतु जसं मनसरला मंजुरी मिळाली तसंच राजनीला सुद्धा जी पदं आपल्याला भरतायत तिथं कामकाज व्यवस्थित पद्धतीने करता येत नव्हतं, तिथल्या सुद्धा या गोष्टीसाठी आपल्याला मंजुरी त्या ठिकाणी मिळालेली आहे. आणि लवकरच त्याच्या संदर्भामध्ये आपण पुढे जाणार आहोत. मला पुन्हा एकदा एवढंच सांगायचं की ज्या दिवशी मी दौरा केला त्या दिवशी साधारणपणाने 9 गावांमध्ये मी त्या ठिकाणी गेलो. सगळ्या यंत्रणांना त्या ठिकाणी सूचना दिल्या. जिथं जिथं रस्ते बंद होते
तिथं खाजगी JCB पाठवून पोकलँड पाठवून 24 तासाच्या आत नाही पण 12 तासाच्या आतमध्ये ते रस्ते खुलं करण्याचं काम या तालुक्यातल्या प्रशासकीय यंत्रणांनी केलं आणि त्याच्यामुळं या बाकीच्या ज्या सुविधा आपल्याला पुरवायला पाहिजे होत्या त्या सगळ्या सुविधा आपण त्या ठिकाणी पूर्ण करायचं काम आपण त्या ठिकाणी केलं. परंतु काही लोकांचं काय असतं की ते काही ना काहीतरी त्यांना पाहिजे असतं. झालं, विधानसभेची निवडणूक झाली, जिल्हा परिषदची निवडणूक झाली. जिल्हा परिषदच्या निवडणुकीचं कौल मिळाला आपल्याला आंबेगावमध्ये पण शिरूरमध्ये. त्याच्यावर बराच काळ ते लोक शांत होते. परंतु शेवटी संधी शोधणारे काही लोक असतात, संधीचा फायदा घेणारे लोक काही असतात. काही घटना या ठिकाणी घडली आणि ह्या घटना घडल्याच्या नंतर घटना काय की दुधामध्ये भेसळ आहे आणि या भेसळयुक्त दुधामुळे जर लहान मुलांच्या नागरिकांच्या जीवाला जर त्या ठिकाणी धोका त्या ठिकाणी काही अपाय होत असेल आणि कॅन्सर होत असेल तर अशा प्रकारच्या कुठल्याही भेसळीचं मी समर्थन करू शकत नाही, त्याला मी पाठीशी घालू शकत नाही, मग कोणी जरी असलं. होय, ही घटना काही फक्त आंबेगावमध्येच घडली असं नाही. या अशा प्रकारचे छापे अख्ख्या पुणे जिल्ह्यात झाले, महाराष्ट्रामध्ये झाले. आणि समजा एखादा अधिकारी चांगलं काम करत असेल तर त्याला जाहीरपणानं मी त्याच दिवशी सांगितलं की माझा जवळचा कार्यकर्ता जरी असला तरी त्याला मी पाठीशी घालू शकत नाही. आणि जोपर्यंत मी बोलत नाही तोपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक संशय कल्लोळ चालू होता, हे खरंच असेल का? आता काय असेल नसेल ते ठरवतील गुंडे साहेब, त्यावेळेला आपण बोलू त्याच्यावर. आज काही त्याच्या फुलामध्ये मला जायची गरज नाही. परंतु तुमच्या आणि माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय असू नये म्हणून अतिशय स्पष्ट भूमिका तुमच्यासमोर मांडण्यासाठीच आज तुम्हाला सगळ्याला कार्यकर्त्यांना या ठिकाणी बोलवले. मी बोलत नाही, मी गप्प आहे. मग काहीतरी याच्यामध्ये भानगड आहे असा आता कांगावा काही लोकांनी करायला आणि आपल्या तालुक्याला बदनाम करायला सुरू केलेला आहे. पण तुमच्या मनात काही जरी संभ्रम असेल तरी ते तुम्ही मला खुलेपणानं विचारा. आज या कार्यक्रमामध्ये बाकीची भाषणं एवढ्यासाठी ठेवलेली आहे की माझं भाषण झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न असले तरीही त्यांनी प्रश्न विचारावे आणि पत्रकारांच्याही मनामध्ये काही प्रश्न असले तर तुम्ही सुद्धा मला प्रश्न विचारा. त्याची उत्तरं जिथल्या तिथं देण्याची जबाबदारी आज माझी त्या ठिकाणी आहे. शेवटी चौकशीमध्ये काय होईल, आता बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या. मग आता हे एवढं सगळं चाललंय, मग याच्यावर झालं त्याच्यावर झालं, हा या पक्षाचा पदाधिकारी, तो याचा अमका, तो त्याचा तमका. मग पडद्यामागचा सूत्रधार तो, पडद्यामागचा सूत्रधार मी नाही एवढंच लक्षात ठेवा. आणि इथं सूत्रधारच नाही, इथं इतकी मजल पुढे गेली की या तालुक्याचा हक्का कोण. अरे उदाहरण सांगायला गेलो तर या तालुक्याला कळेल खरा हक्का या तालुक्यात कुठे आहे. पण या तितक्या खालच्या पातळीवर मी जाणार नाही. आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो की जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, जोपर्यंत आरोपपत्र निश्चित केलं जात नाही, जोपर्यंत FIR दाखल होत नाही तोपर्यंत त्याच्यावर माझ्यासारख्याने काही खाजगीत किंवा विधानसभेमध्ये सुद्धा बोलणं योग्य नाही. कारण ज्याला या विषयाचं सर्व थोडंफार का होईना ज्ञान त्याच्यामध्ये आहे. पण मला एक आणखी विचारायचं वाणी साहेब की आता ही छापेमारी झाली
समजा आमचे 2 कार्यकर्ते असतील, भाजपच्या कार्यकर्त्यांच्या डेअरीमध्ये छापेमारी झाली की नाही झाली? त्याच्यात तुमच्या तोंडून भुरका नाही निघत. तर काकांच्या बद्दल बरंच बोललं गेलं. ठीक आहे, काकांनी सांगितलं माझा पुतण्या, तो पुतण्याने काय केलं मला माहिती नाही. ठीक आहे, ते आता त्यांच्यावर कारवाई झाली, पोलिसांनी अटक केली, ते जेलमध्ये आहे. त्याला पण आम्ही अडवायला गेलो नाही की तुम्ही यांना सोडा का आणखी काय करा का काय करा वगैरे. आणि म्हणून हे सगळं त्या ठिकाणी चाललं. आणि हा भेसळीचा विषय जो आहे हा इतका लहान विषय नाही. आता भेसळ कशा कशामध्ये होते? फक्त दुधातच होते का? चिकनमध्ये होते की नाही होते? जे वारकरी नाही ते उत्तर द्या, हो नाही तर नाही, काहीतरी सांगा. मटणात होते, तांदळात होते, मसाल्यात होते, खाद्यतेलांमध्ये होते, औषधांमध्ये होते, आणखीन कशा कशात भेसळ होते. सगळ्यात मोठी भेसळ तर विचाराच्या तुमच्या डोक्याची भेसळ झाली ना, ती खरी भेसळ आहे. आणि ती खरी भेसळ तुम्हाला काढा आणि मग तुम्हाला दुधावर, भेसळीवर, बाकीच्या गोष्टीवर काय बोलायचं ते बोला. पण हा विषय तुम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी काढला का दिलीप वळसे पाटलांच्या विरुद्ध काही राजकारण कट कारस्थान करण्यासाठी काढले? ठीक आहे, तुमचं तुम्हाला लखलाभ हो, मला त्याचं काही म्हणणं नाही. आणि म्हणून मी तुम्हाला माझा सगळा कार्यक्रम सांगितला. माझा विचार आपला सगळ्यांचा विचार हा शाहू फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन आपण पुढे चालले. पण एखाद्या लहान प्रश्नावरून सुद्धा जाती जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये भांडण लावायचं काम कोणी करत असेल. काल शिंग्याला एक दुर्दैवी घटना आहे. एका अल्पवयीन तरुणीच्या बरोबर, मुलीच्या बरोबर फुलं छोटं काही छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी तातडीने कारवाई केली. आता कायदा काय सांगतो? कायदा सांगतो की एखाद्या महिलेच्या विरुद्ध काही अत्याचार, अन्याय किंवा आणखीन काही वेगळ्या गोष्टी करायचा कोणी प्रयत्न जर केला आणि ती पीडिता जर जिवंत असेल तर तिची आयडेंटिटी समाजामध्ये उघड होता कामा नये. कारण त्याला पॉक्सोचा कायदा लागतो. आणि पॉक्सोचा कायदा ज्या वेळेला लागतो त्यावेळेला मग त्याचं चित्रीकरण केलेला पत्रकार सुद्धा क्रिमिनल प्रॉसिक्युशन मधून सुटणार नाही. त्याला भेट द्यायला त्या कुटुंबाला एखादी व्यक्ती त्याच्यामध्ये मृत्यू पावली तर मग त्याच्या घरी सांत्वनाला जात आहे. आता विचारतात शिवगाला एवढी मोठी घटना घडली, वळसे पाटील अजून भेटायला नाही. अरे बाबा, कायदा समजून घ्या. असं जाता येत नाही. असं गेला तर त्या मुलीच्या आयुष्याची बर्बादी त्या ठिकाणी होती. मला शिंगवे ग्रामस्थांचं काही कळत नाही. त्यांनी ग्रामसभा काय बोलवली, आज कोणी काय भेटायला काय घरी जाणार होते. शेवटी त्या मुलीची जर आयडेंटिटी रिव्हील झाली तर त्याचं अख्खं आयुष्य त्याच्यामध्ये उद्ध्वस्त होऊ शकतं. दुर्दैवानं हे घडलं, पण त्यातल्या त्यात फारसं काही घडलं नाही, फक्त छेडछाडच झालेली आहे. त्यामुळे त्या निष्पाप 4 वर्षाच्या बालिकेचा काही दोष त्याच्यामध्ये नाही. आणि त्याच्यामुळं आज लगेच तिथं मग वेगवेगळ्या संघटनांचे लोक जातात. मग परराज्यातून आलेले मुसलमान, राज्यातले मुसलमान, हिंदू. अरे हा काय विषय तुम्ही आर्थिक प्रगतीचा विषय मांडा, समाजाला पुढे घेऊन जायचा विषय मांडा. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही घेता. महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज
ज्यांनी 1902 सालामध्ये मागासलेल्या समाजासाठी पहिलं आरक्षण दिलं ते शाहू महाराजांनी दिलं 1902 मध्ये. आपल्याला जे आरक्षण मिळालं ते 1950 मध्ये मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आपल्या घटनेप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते दिलं. त्यामुळं हे सगळे एकमेकाचे गुरु आणि त्यांची विचारधारा घेऊन आम्ही ज्या वेळेला पुढे चाललो त्यावेळेला अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही जर त्या ठिकाणी करणार असाल माझी त्यांना सगळ्यांना एक जाहीरपणानं विनंती की आपण अशा प्रकारच्या गोष्टी कृपया करतो. सरकार आपलं आहे, गृहमंत्री आपला आहे. शेवटी अशी एखादी छोटीशी घटना घडली ती जर पसरत गेली तसं लोक राज्यभर त्या ठिकाणी बसवू शकतो. मी गृहमंत्री म्हणून काम केलेलं आहे, मला माहिती आहे सरकार कसं चालतं, घटना कशा घडतात, विजवायच्या कशा असतात, पेटवायच्या कशा असतात. आणि म्हणून अशा प्रकारे कुठल्याही लहान मोठ्या प्रसंगाच्या माध्यमातून आपण जर हे करायला लागलो तर ते निदान सत्तेमधल्या सामील असलेल्या लोकांनी तरी त्या भानगडीत पडू नये अशी माझी तुम्हाला विनंती. अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियाचा मोठा आपण कोरडा फुटलाय, काही गैरसमज करून फेक अकाउंट काढून बदनामी करायचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. माझी सगळ्यांना विनंती की तुम्ही फेक अकाउंटवरून बदनामी करण्यापेक्षा ज्याला कोणाला करायची ना त्यांनी स्वतःच्या अकाउंटवरून करा. स्वतःच्या अकाउंटवरून बदनामी केल्याच्या नंतर आगे होता है क्या ते फक्त तुम्ही बघत राहा. पण तेवढी हिंमत तुमच्यामध्ये नाही. तुम्ही आव्हान मला करता वळसे पाटलांनी असं करावं, वळसे पाटलांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा द्यावा, अमुक करावं तमुक करावं. आता विरोधकांनी काय करायचं ते ठरलं, पण आमचे पक्षाचे कार्यकर्ते काय करतात? तुमच्या नेतृत्वावर, तुमच्या विचारावर, तुमच्या पक्षावर शिकलफेक केली जाते. तुमच्यामध्ये एक सुद्धा माणूस समर्थ नाही का की या सगळ्या गोष्टींना तेवढ्या सडेतोडपणानं स्वतःच्या अकाउंटवरून उत्तर देऊ शकेल? आणि तुमच्यात हिंमत नसेल तर तुम्ही सांगा की आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलो आणि आम्ही फक्त कामापुरतेच कार्यकर्ते आहोत आणि बाकीच्या गोष्टी कुठल्या गोष्टी आम्ही अंगाला लावून घेणार नाही. चुकीच्या गोष्टीचं समर्थन करा असं मी कधीच सांगणार नाही. पण ज्या गोष्टी आहेत ज्या चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी मांडलं जात आहे आणि मग केवळ आपला कार्यक्रम विकासाचा कार्यक्रम आहे आणि विकासाच्या बाजूने आणि सत्याच्या बाजूने लढायचं काम आपल्याला ज्या वेळेला करायचंय त्यावेळेला मग आपल्याला त्याच गोष्टीतून लढावं लागेल. सगळ्या पदाधिकाऱ्यांना, सगळ्या कार्यकर्त्यांना मी वॉच करत असतो, कोणाकोणाचं काय चाललंय, कोण कोण काय काय करतोय. तुम्हाला पक्षावर होणारे हल्ले परतून लावताच आले पाहिजे. तरुण असतील, ज्येष्ठ असतील, महिला असतील, पदाधिकारी असतील, सगळ्यांनी लावले पाहिजे. अरे आम्ही कुठे असलो तर घाडीसारखं आमचं लक्ष तिथंच असतं. परवा केंदूरला त्याच पावसात एक घटना घडली. ठाकर समाजाची 35 कुटुंब राहतात. 35 कुटुंबावर त्या ठिकाणी त्यांचे घर पडलं. जर मोठी आपत्ती झाली असती तर लगेच तिथं काहीतरी भयंकर घडला असतं. मी फोन केला, विचारलं तहसीलदार प्रांतांनी विचारलं. प्रांतांनी सांगितलं ते पुनर्वसन करायचं ठरलंय. पण ते मोजणी होत नाही. मोजणीच्या अधिकाऱ्याला सांगितलं उद्या संध्याकाळपर्यंत मोजणी करून उद्या संध्याकाळपर्यंत मला गपत्राची प्रत मिळाली पाहिजे आणि ती गपत्राची प्रत मला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मिळाली. आज बेंगळूरच्या सुद्धा लोकांचा त्या ठिकाणी घरांचा प्रश्न मार्गी लागलेला.
आमचे केंदूरचे कार्यकर्ते नाही सरकार, आमच्या 42 गावातले कार्यकर्ते नाही सरकार. आदिवासी भागातल्या प्रवीण पाटील मला फोन केला की त्या ठिकाणी या ठाकर समाजाचे लोक आहेत, त्यांना मदत करण्याची गरज आहे. मग मी पदाधिकाऱ्यांना फोन केला आणि पदाधिकाऱ्यांना सांगितलं त्यांना स्थलांतरित करा, त्यांची जेवणाची व्यवस्था करा. आणि जेवणाची व्यवस्था केल्याच्यानंतर 2 दिवस त्यांना ठेवल्याच्या नंतर मग ते पुन्हा त्या ठिकाणी आपापल्या कुटुंबामध्ये गेले. आता खरं तर मी काही या छोट्या छोट्या प्रश्नांना उत्तरं देत बसत नाही का, पण आज मी थोडंसं बोल्ड बोलणारच आहे. मी एवढंच तुम्हाला सांगतो. आता बरेच लोक आपल्याला स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून देतात. आता शेतकऱ्यांचे रस्ते अडवणारा शेतकऱ्यांचा कैवारी असतो का? हा नागपूरकर नाही. कोणता संस्था होती तुमच्या गावात आहे का? कुठं गेली? तिचं काय झालं मला माहिती नाही. तुम्ही जरा माहिती काढून घ्या. म्हटले दिलीप वळसे पाटील कुठल्या कार्यकर्त्यांना शिक्षा नाही करत. बरोबर, मी कधी कधी कार्यकर्त्यांना सांभाळून घेतो. ते कुठल्याही प्रकारचा असो, वरून चोरीचा असो नाही तर आणखीन कशाचा असो, पण त्याला शेवटी दंड होतो. झाला तर 25 लाख रुपये दंड झाला, दंड भरला. आज परत नाक वर करून बोलायची गरज 75 लाख होता, पण गया वया करून तो झाला. आता हे बसा पाईपलाईन अडवली सगळं मला माहिती, लोकांनाच माहिती नाही. फक्त थापलिंगच्या देवस्थानचा हिशोब कधी आपल्याला मिळाला नाही बरं, तो द्या आम्हाला. आता आमचे सहकारी समजा काका चुकले असतील किंवा आणखी दुसरे कोणी काही चुकले असतील, निदान आमचे सहकारी डान्स बार तर चालवणार नाही. त्याला बंदी आहे महाराष्ट्रात. आणि मग महाराष्ट्रामध्ये त्याला बंदी असताना आपण जर त्या पनवेलच्या डान्स बारमध्ये तुम्हाला तुमच्या सहकार्यांना त्या ठिकाणी घेऊन जाणार असेल तर मला माहिती नाही, जाऊ दे. आता ते काही एवढा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. आणि काही घटना घडल्या त्याच्यावर मी आता जात नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्या कोणाच्या गावात जर कुठलाही परप्रांतीय आला तर त्या परप्रांतीयाला आपण जमिनी विकायच्या आहेत. आपण परप्रांतीयांनी जमिनी खरेदी केल्या म्हणून त्यांना दोष देण्याच्या पेक्षा विकणारा तर आमचा कोण परप्रांती नाही ना, विकणारा आमचाच आहे. आणि मग तो आमचाच विकणारा ज्या वेळेला तिथं असेल आणि मग त्याच्याबद्दल तुम्ही तक्रार करणार असेल. शिंगवेच्या घटनेमध्ये ती दुकानची जागा कोणी दिली? ती दुसऱ्या राज्यातला नव्हता, त्यांनी नाही ट्रान्सफर केली. आमच्या शिंगवेच्याच कोणीतरी जागा त्याला दिली, तरी आणखी तिथं जमीन पण घेतली. त्याचं धाडस वाढत चाललं. आणि हे फक्त एकाच गावात, हे सगळ्या गावामध्ये घडतं. मेघडवाडीमध्ये पण घडतंय, बाकीच्या गावामध्ये पण घडतंय, सगळ्या गावामध्ये त्या ठिकाणी घडतंय. आणि म्हणून हे बाकीचे जे विषय आहेत, भेसळीचं दूध कोण घेत आहे ते FDAचे लोक ठरवतील, आपल्यासमोर येईल तेव्हा आपण त्याच्यावर बोलू. मध्ये दिल्लीला मीटिंग झाली अमित शहा साहेबांच्या बरोबर कांद्याच्या प्रश्नाबाबत आणि ऊसाच्या प्रश्नाबाबत. अफवा काय पसरली नाही, तुमच्या आमदारांना बाहेरच बसवलं, आत पण नाही गेली मीटिंग झाली. तर मीटिंगमध्ये काय काय घडलं ते लोक सांगतील. आज आरोपी हे वळसे पाटलांचे कार्यकर्ते असेल, माझा एखादा कार्यकर्ता चुकीचं वागला याचा अर्थ त्याच्या त्या कृतीमध्ये मी सहभागी आहे असा अर्थ काढायचं काही कारण नाही. तुम्ही चुकीचा वागला त्याला कायद्याने जी शिक्षा होणार असेल ते होणारच. आणि त्याच्यासाठी मी कुठल्याही प्रकारची सवलत त्याला द्यायचा नाही. आणि मग तुम्हाला डोंगर बुडवायचं आहे आणखीन काय मिळवायचं आहे ते तुमचं तुम्ही ठरवा. आणि म्हणून लोकप्रतिनिधी विधानमंडळात बोलले नाही म्हणून मी जाहीर निषेध करतो
अरे बाबा ठीक आहे, तुमचा विषय मी स्वीकारतो, पण त्या दिवशी मी आदिवासी भागातल्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी या भागामध्ये फिरत होतो, त्याच्यामध्ये कृती केली, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग तर ते सगळं आता काय काय गोष्टी त्या ठिकाणी सांगतात. आता दुसरा विषय आहे, एक दिवशी महाराष्ट्राच्या विधानसभा मंडळामध्ये एक विषय चर्चेला आला. मुंबईमध्ये जी हक्कीन इन्स्टिट्यूट जी आहे ती 100 वर्षापूर्वीची इन्स्टिट्यूट आहे, तिला मोठा वारसा आहे आणि 100 वर्षापूर्वीच्या इन्स्टिट्यूटला खाजगीकरणाचा प्रस्ताव आहे का काय अशा प्रकारची त्या विषयावरची चर्चा होती. मी मेडिकल एज्युकेशनचा मंत्री असताना ही इन्स्टिट्यूट त्याचा प्रमुख मी होतो, मला इन्स्टिट्यूटमधलं आतलं बाहेरचं सगळं माहिती. आज नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी त्या ठिकाणी त्या इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन केलं जातं, लसी तयार केल्या जातात. जशी पुण्याची सिरम आहे ही खाजगी आहे, पण हाफकिन ही राज्य सरकारच्या मालकीची जुनी इन्स्टिट्यूट आहे. तशी परळमध्ये 80 एकर जमीन. आता ही 80 एकर जमीन जर इकडं तिकडं कुठं जाऊ नये तर मी सभागृहात आणायचे उपस्थित होतो. मी फक्त मंत्री महोदयांना एवढंच विचारलं की मंत्री महोदय, या संदर्भामध्ये तुम्ही कमिटी नेमली होती डॉक्टर माशेलकरांच्या अध्यक्षतेखाली. तर मंत्री तर आमचेच आहेत, राष्ट्रवादीचे झिरवाळ सर. त्यांना म्हटलं त्या माशेलकर समितीचा अहवाल तुम्ही सभागृहात ठेवणार की नाही? मंत्री महोदय म्हटले, बरोबर उत्तर द्यायला लागले. मी म्हटलं मंत्री महोदय तसं नको, मला 2च शब्दात उत्तर द्या, होय किंवा नाही. मंत्र्यांनी सांगितलं होय, आम्ही ठेवणार. आता तो अहवाल आला की पुढं त्याच्यामधून काय व्हायचं ते होईल. पण आज त्याच्यानंतर घटना घडली त्यावेळेला काल सभागृहामध्ये जाहीर केलं की आता आम्ही त्याच्यामध्ये सरकारनेच पैसे द्यायचा निर्णय घेतलेला आहे. मग आज संवाद का घेतला, संवाद काय घेतला? बिबट्याच्या वेळेला का नाही घेतला? आणि बिबट्याच्या वेळेला आम्ही जे काम केलं आम्हीच केलं. तातडीने जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून 12 कोटी रुपये मंजूर करून दिले, पिंजरे घेऊन दिले, लोकांचं जीवन सुरक्षित करायचा प्रयत्न केला आणि मग तुम्ही आंदोलन केलं. घटना शिरूर तालुक्यात झालेली होती, मग आंदोलन आंबेगाव तालुक्यामध्ये का? आणि कायदा तुम्हाला जर माहीत नसेल तर समजून घ्या की राष्ट्रीय महामार्ग 10 मिनिटापेक्षा जास्त काळ तुम्हाला अडवता येईल. कायद्याने तो गुन्हा आहे. आणि जर असा कोणी अडवला तर याही बाजूला रांग लागली, त्याही बाजूला रांग लागली, ॲम्ब्युलन्स असतात, पेशंट असतात, डायबिटीसवाले लोक असतात, त्यांना त्रास होतो आणि मग 10 किलोमीटर लाईनी लागल्या तरी तुमचं आंदोलन चाललंय. आणि मग रात्रीच्या वेळेला येऊन तुम्ही गुपचूप ते आंदोलन त्या ठिकाणी मग सोडून दिलं तर त्या आंदोलनामध्ये वळसे पाटील काय सहभागी झाले. आणि मी सत्तारूढ पक्षाचा माणूस, मी पक्षाचा एक जबाबदार कार्यकर्ता आहे, मी राष्ट्रीय कार्यकारिणीचा सदस्य आहे, मी पक्षाच्या कोर कमिटीचा मेंबर आहे. निर्णय घेणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांना आर्थिक सल्ला देणारी जी कमिटी आहे मित्रा नावाची, त्या कमिटीचा मी उपाध्यक्ष आहे. कर्जमाफीचा प्रस्ताव तिथूनच पुढे गेला, मग तो कॅबिनेटमध्ये गेला आणि मग तो त्या ठिकाणी लागू झाला. त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या त्रुटीसुद्धा दुरुस्त करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आणि एक लक्षात ठेवा की हा विषय आपल्याला वाटतो तेवढा सोपा नाही. हा विषय त्याचे बरेच हे आहे. माझ्या हातात एक पोलीस स्टेशनचा जबाब आहे. सुदर्शन पाटील वगैरे अधिकारी खेड विभाग कुणीतरी दिलेला आहे की हा माझा अभ्यास नाही, वेगळाच लागतो, त्याचं बरंच वेगळं आहे वगैरे वगैरे. विष्णू काका तुमचा पुण्या आहे तुमच्या शेजाऱ्याला
मला तो माझा पुतण्या नाही असं म्हणत काही कारण नाही. माझा पुतण्या तो काय करतो त्याच्याशी मी सहमत नाही. हा जबाब आहे तुमचा. कुठल्या केसमध्ये? कुठल्या केसमध्ये जाऊ द्या, कुठली का असेल, आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये. आता बरेच बातम्या दुसरे पण सरसावले पुढे, त्यांनी पण बऱ्याच गोष्टी मांडायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये कात्रज डेअरीत एकाच कुटुंबाची 30 वर्ष वगैरे वगैरे काही माणसं जे अक्का अक्का म्हणतात, त्यांनी मला एक सांगावं की या तालुक्यामधल्या आदिवासींच्या संपादन केलेल्या जमिनी पुनर्वसनासाठी घेऊन करोडो रुपये कमवणारे अक्का या तालुक्यात होते. नाही बरेच आहे, एकच नाही बरेच आहे. तर तेही तुम्ही जरा समजून घ्या. दूध उत्पादनामध्ये घट झालेली आहे. मी बरं झालं त्यांना ते कळलं होतं त्याचा परिणाम काय होता, पण मला मोबाईल फोन देत आहे. डिपार्टमेंट आहे. हे 2 ठिकाणावर वापरतात. ज्यांना केंद्राचं लायसन्स आहे त्यांना केंद्राचं FDA डिपार्टमेंट रेग्युलेटर, ज्यांना राज्याचं लायसन्स आहे त्यांना राज्याचं FDA त्या ठिकाणी रेग्युलेटर. केंद्राचा कायदा काय सांगतो की शेतकऱ्याने आणलं तसं दूध तुम्ही घेतलं पाहिजे. आता भेसळ हा एक वेगळा विषय. दुधाचं उत्पन्न, त्याचे दर्जा, त्याची क्वालिटी, या सगळ्या वेगळ्या गोष्टी आणि हे त्याच्याशी संबंधित. तर केंद्राचा कायदा असं सांगतो शेतकऱ्यांनी घेतलेलं दूध किंवा सप्लायर्सने घेतलेलं दूध जसं असेल तसं तुम्ही स्वीकारलं पाहिजे. पण बाहेर मार्केटमध्ये पाठवताना ते दूध तुम्हाला तसंच्या तसं पाठवता येणार नाही. तुम्हाला ते त्याच दर्जाचं पाठवावं लागेल. ही प्रोसेसिंग कंपन्यांवरची जबाबदारी आहे. आणि प्रोसेसिंग कंपन्यांवरची जबाबदारी याच्यासाठी आहे की भेसळयुक्त किंवा कमी प्रतीचं दूध नागरिकांना दिलं जाऊ नये. आणि म्हणून त्याने आता काय केलं माहिती, आता बदल केला त्या कायद्यात. आता FDA डिपार्टमेंटने आपल्या महाराष्ट्राच्या असं सांगितलं की आता कुठल्याही डेअऱ्यांनी जे दूध कलेक्शनवाले त्यांनी फॅट 3.2 आणि SNF 5.3 याच्या खाली दूध खरेदी करायचं नाही. स्वप्नीलजी तुम्ही सांगा, शेतकरी या दर्जाचं दूध घालू शकतो का? आदिवासी भागातला दूध उत्पादक शेतकरी या दर्जाचं दूध घालू शकतो का? तुम्ही आहे ना सगळे शेतकरी दूधवाले, मग त्या कंपन्यांवर जबाबदारी टाकली या दर्जाचं दूध नसेल तर तुम्ही त्याची विल्हेवाट लावायची नाही, तुम्ही ते परत करायचं. आणि आता ते दूध जर परत केलं तर मग आपोआप दुधाचं संकलन कमी होईल. दुधाचं संकलन एकदा कमी झालं की मग दुधाचे भाव वाढतील हे नक्की आहे. पण दुधाचं संकलन करण्याच्यासाठी ज्या अटी आणि शर्ती केंद्र सरकारने घातलेल्या आहेत आणि राज्य सरकारने घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये बदल करण्याचं काम गेल्या आठवड्याभरामध्ये जे झालं आणि त्याच्यामुळं आता तुम्ही सभागृहामध्ये उपस्थित असलेले सगळे लोक आणि हा कार्यक्रम आपण लाईव्ह केलेला आहे
ऐकत असलेले सगळे लोक त्यांनी हे लक्षामध्ये घ्यावं. त्याचा दूरगामी परिणाम या दुधाच्या धंद्यावर काय. आमची तर भूमिका हीच आहे की तुम्हाला शेतकऱ्यांना 4 पैसे मिळाले पाहिजे आणि म्हणून त्याच्यामधून या धंद्याला पहिल्यापासून आपण प्रोत्साहन दिलं. मामासाहेब मुळांच्या पासून आत्तापर्यंत अजितदादांच्या पर्यंत सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मग शेतीसाठीची वीज असेल किंवा कर्जमाफी असेल किंवा आणखीन कुठल्या गोष्टी असतील, अरे बाकीच्या गोष्टीच्या बाबत तुम्ही नका काही कमेंट तुमच्या देऊ, पण तुमच्या सरकारने 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ केलं. याचा आनंद व्यक्त करणारी तरी तुमची पोस्ट येऊ द्या ना त्याच्यामध्ये. ते सुद्धा जर आमचे कार्यकर्ते काम करणार नसतील तर मग नक्की आपण कुठल्या मार्गाने जायचं हे आता तुम्हीच मला सांगा. त्याच्यापेक्षा मी जास्त काही बोलत नाही. त्याच्यानंतर कार्यकर्त्यांचे काही प्रश्न असतील, पत्रकारांचे काही प्रश्न असतील, इथंच बसून तुम्ही विचारा, मी इथंच उत्तर देतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.